ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज अर्जांची छाननी होणार। अर्ज छाननीकडे उमेदवारांचं लक्ष। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर। अजित पवारांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार। राज्यात भाजपनं महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग 18 मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी उमेदवार ठरवू शकत नाहीत ते विकास कामं काय करणार? काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा महायुतीवर निशाणा। स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ न शकणारे कोल्हापूरकरांना काय न्याय देणार? सतेज पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल। मनसे नेते अमित ठाकरेंकडून विविध मनसेच्या शाखांना भेटी। दादरमधील यशवंत किल्लेदार यांच्या शाखेलाही अमित ठाकरेंकडून भेट। ज्या लोकांनी बंड केलं ते 16 तारखेला पस्तावतील, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेकडून यादी जाहीर। कल्याण डोंबिवलीत मनसेकडून 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून डावललेले माजी नगरसेवक मनसेच्या गळाला। मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली। नरेंद्र मेहता यांच्याकडून घोषणा। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती न करता भाजप स्वबळावर लढणार। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अहंकार आणि घमेंडीमुळे युती तुटली, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीसाठी आम्ही प्रयत्न केले, काही कारणास्तव दुर्दैवानं युती झाली नाही, खासदार यांची प्रतिक्रिया। भागवत कराड यांची प्रतिक्रिया। तर संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपच्या चांगल्या जागा निवडून येतील, भागवत कराड यांना विश्वास। मुंबई महापालिका निवडणुकीत विचारांचा मेळ घालण्याचा काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मित्रपक्षांकडून निवडणुकीबाबत चांगला प्रतिसाद मिळाला, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर होणार मंत्रिमंडळाची बैठक। आरपीआय आमचा घटक पक्ष, त्यांना काही जागा द्यायचं ठरलं होतं, किशोर शितोळे यांचं वक्तव्य। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून युती तोडण्यात आली, भाजपच्या किशोर शितोळे यांची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेनेत उमेदवारी वाटपावरून माजी महापौरांमध्येच नाराजी। निवडणुकीपूर्वी सेनेत प्रवेश केलेल्या 8 माजी महापौरांमध्ये नाराजी। उमेदवारीसाठी पक्षप्रवेश केलेल्या 8 पैकी मोजक्यांनाच उमेदवारी। नंदकुमार घोडेले, विमलताई राजपूत आणि कलाताई ओझा यांना निवडणुकीत संधी नाकारली। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बापू पठारे यांच्या मुलाला आणि सुनेला भाजपकडून उमेदवारी। सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4, ऐश्वर्या पठारे यांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी। बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, तर मुलगा आणि सून भाजपचे उमेदवार। शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती होण्याची अजूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आशा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नांदेड महानगरपालिकेसाठी 65 ठिकाणी उमेदवार। शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमचं बोलणं झालंय, तोडगा निघेल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांची माहिती। सांगली महापालिकेसाठी होणार पंचरंगी लढत। भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, तर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी, मनसे आणि ठाकरे बंधू एकत्र। मुंबई ठाकरे बंधूंच्या युतीत 8 ठिकाणी बंडखोरी। प्रभाग क्रमांक 106 मधून मनसेच्या सत्यवान दळवी यांची बंडखोरी। प्रभाग 202 मधून श्रद्धा जाधव यांची उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेमांगी वरळीकरांविरोधात सूर्यकांत कोळी यांचं बंड। ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांचं बंड। मी निवडून आलो तरी मातोश्रीवर जाऊन विजय समर्पित करणार, कोळी यांचं वक्तव्य। जळगावात महापालिका निवडणुकीत ऐनवेळी दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं भाजपच्या उदय भालेराव यांचा संताप। निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी रात्री सांगितलं तयारी करा, मात्र सकाळी दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं भालेराव यांचा संताप। जळगावात स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराच्या अर्जाला ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा एबी फॉर्म जोडल्याची तक्रार। स्वराज्य शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार। मिरजेतील एकाच प्रभागातील 2 भावांच्या उमेदवारीच्या दावेदारीमुळे निर्माण झालेला पेच अखेर सुटला। अजित पवारांनी अखेर मैनुद्दीन बागवान यांना पुरुष गटातून, तर जमील बागवान यांच्या पत्नी झरीना बागवान यांना महिला गटातून दिली उमेदवारी। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या आक्षेपानंतर अजय सरकार यांची उमेदवारी नाकारली। अजय सरकार यांच्या जागी रॉबिन विश्वास या कार्यकर्त्याला उमेदवारी। त्यासोबतच प्रभाग 3 मधून पूजा पोतराजे आणि चंद्रकला सोयाम यांनाही उमेदवारी।
सांगली महापालिका निवडणुकीत भाजप 78 जागांवर स्वबळावर लढणार. येत्या 2 दिवसात भाजपच्या नाराजांची समजूत काढली जाणार. भाजप नेते शेखर इनामदार यांची माहिती. संभाजीनगर नंतर ठाण्यातही आरपीआयचं भाजप विरोधात आंदोलन. आरपीआय आठवले गटाला एकही जागा न दिल्यानं भाजप आक्रमक. छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात दिव्या मराठे यांचं उपोषण सुरू. प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी नाकारल्यानं उपोषण. स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी. सांगली महापालिका निवडणूक. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. 33 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर. सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील. माजी खासदार संजय काका पाटील यांचा विश्वास. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून 165 जणांना एबी फॉर्म. भाजप शिवसेना युतीसाठी अजूनही सकारात्मक. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं वक्तव्य. ठाण्यात युवा चेहऱ्यांना उमेदवारी नाकारल्यानं अनेक युवा सेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. नाराज युवा सैनिकांकडून बॅनरबाजी करत नाराजी व्यक्त. निष्ठा हरली पण स्वाभिमान अजून जिवंत असल्याचा बॅनरवर आशय. अकोल्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची युती. भाजप 66 तर दादांची राष्ट्रवादी 14 जागा लढवणार. तर शिंदेंची शिवसेना स्वबळावर 73 जागा लढवणार. ठाकरेंची सेना स्वबळावर 55 जागा लढवणार. एमआयएम 37 तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 76 जागांवर लढणार. नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ. एबी फॉर्म देण्यावरून कैलास अहिरे आणि सीमा हिरेंमध्ये बाचाबाची. व्हिडिओ व्हायरल. मुंबईतील 12 उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्र. वेळेच्या आत येऊनही अर्ज स्वीकारले न गेल्यानं पत्र. वेळेच्या आत येऊन पैसे भरल्याची पावती मिळूनही कागदपत्र घेतली जात नसल्याची तक्रार. 12 उमेदवारांचे तक्रार देऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ठिय्या. मागाठाण्याच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप शिवसेना आमने सामने. भाजपकडून निशा परुळेकर यांना उमेदवारी तर शिवसेनेच्या शेखर शेरे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. मीरा भाईंदरमध्ये वॉर्ड 12 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. ढोल ताशाच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल. मीरा भाईंदरच्या प्रभाग 12 मध्ये मनसेकडून रेश्मा तपासे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. मनसैनिकांच्या उपस्थितीत आणि जल्लोषात रेश्मा तपासे यांनी भरला उमेदवारी अर्ज. मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून महेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जल्लोष. ठाण्याच्या वागळे एस्टेटमध्ये महायुतीत बंडखोरी. भाजपचे वागळे विभाग मंडळाचे अध्यक्ष निलेश लोहाते यांनी अपक्ष भरला उमेदवारी अर्ज. प्रभाग 18 मधून 4ही उमेदवार शिवसेनेनं दिल्यानं लोहाते नाराज. ठाण्यात आम आदमी पार्टीच्या 26 उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज. ठाण्यात उत्तर भारतीय प्रदेश असलेल्या ठिकाणी सर्वात जास्त आम आदमी पार्टीनं भरले अर्ज. एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढणार. प्रभाग 18 मधून विक्रांत घाग, मधुकर होडावडेकर, प्राची घाडगे, स्नेहा नांगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 74 जागांसाठी 749 जणांचे अर्ज दाखल. महापालिकेत भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती. जळगावात महापालिका निवडणुकीत प्रभाग 11 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या माजी महापौर ललित कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. ललित कोल्हे बोगस कॉल सेंटर प्रकरणात कारागृहातून ते लढणार निवडणूक. 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवर. पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी. रत्नागिरीत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरोधात आरटीओ विभागाची धडक मोहीम. आरटीओकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून चौकशी. रायगड जिल्ह्यात जड वाहनांवर वाहतूक बंदी. 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आदेश लागू. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.